शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गडचिरोली जिल्ह्यामधील कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना अखेर दिलासा, कर्जमाफी प्रक्रियेला वेग। रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान। रायगड जिल्हा 12 तास अंधारात। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता 2% वाढला। धाराशिव जिल्ह्यातील 13 प्रकल्पातील पाणीसाठा राखीव, संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण वैभववाडी परिसराला चक्रीवादळाचा तडाखा। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईच्या जाळ्यात तीव्र, 103 खासगी टँकरद्वारे केला जातोय पाणी पुरवठा। खानदेशात मुर्गबहर केळीचे क्षेत्र स्थिर राहणार, जूनपासून मुर्गबहर केळीतील लागवडीला गती मिळण्याची शक्यता। बीड जिल्ह्यात प्रकल्पात 30% पाणीसाठा, वाढत्या उष्णतेमुळे अनधिकृत उपशामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी झाला। भूसंपादनात आर्थिक गैरव्यवहार केल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। ग्रामीण रोजगार हमी आता 125 दिवसाची, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा, पंतप्रधानांच्या आव्हानावर राहुल गांधी यांची टीका, म्हणाले हे तर पंतप्रधान मोदी यांचे अपयश। ऊस नियंत्रण आदेश शेतकरी हिताचा नसल्यास मोठे आंदोलन उभारू, रघुनाथ दादा पाटील। शेतीमालाच्या दरातील फरकाचे बारकाईने परीक्षण करा, मुंबई उच्च न्यायालय। ई पास नसताना खत विक्री केल्यास कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल होणार, सरकारचा निर्णय। यंदा राज्यात कापूस पेरा वाढण्याची शक्यता। सिंचन योजनेतील अडचणी दूर करून कामांना गती द्या, छगन भुजबळ। चारा उत्पादन धोरण राबविणार, राधाकृष्ण विखे पाटील। वर्धा जिल्ह्यातील नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत। शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजारे खरेदीसाठी अनुदान, कृषी यांत्रिकरण योजनेसाठी 20 कोटीच्या निधीस मंजुरी। जादा दराने खते बियाणे विकणारी दुकाने तपासा, प्रशासनाचे आदेश। राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानवाढीचा अंदाज। सर्व एसटी बसेसचे रूपांतर ई बस मध्ये होणार, महामंडळ 200 चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहन मंत्र्यांची घोषणा। शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेलाचा कमी वापर करा, नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना 10 मोठे आव्हान। मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका, शाळा, मंदिरे आणि बसस्थानकाजवळील दारू विक्री बंद। भंडारा उधळत केली नव्या आयुष्याची सुरुवात, इंदुरकेंचे लेक जावायचे जेजुरी दर्शन। पेट्रोल डिझेल मागण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्र्यांचे इंधन दरवाढीचे संकेत। पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 25 रुपयांनी मागण्याची शक्यता। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।